श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी अय्या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. बघताना बघा, आज मी तुम्हाला आपल्या स्वामी अय्या स्वामीमय चॅनलमध्ये लक्ष्मी दानवे या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत रोमांचक, अंगावर शहारे आणणारा तर पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, नमस्कार. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मी लक्ष्मी दानवे आणि मी उडुपीमधून आहे. खूप मोठी किंवा खूप जुनी अशी स्वामी भक्त अजिबातच नाहीये. मात्र स्वामींनी जी मला प्रचिती दिली ती जाणू काही जन्मोजन्मीची स्वामींची आणि माझी काहीतरी नाळच असावी. खरं तर माझे पती हे आर्मीमध्ये कमांडो ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. लग्नानंतर तब्बल 10 वर्ष ते आमच्यापासनं लांब होते. 6 महिन्यातून कधीतरी 3 महिन्यातून सुट्टी, ती सुद्धा 10 किंवा 12 दिवसांची. एवढ्याच काय तो त्यांचा सोबत आम्हाला वेळ मिळायचा. मला खूप वाटायचं की पती ना माझ्या सोबत असावे किंवा मला माझ्या छोट्या मुलाला त्यांनी त्यांच्यासोबत घेऊन जावे. मात्र ते पॉसिबल नव्हतं. सतत काही ना काही कारण यायचं आणि त्यांच्यापासून लांब असायचो. आता 10 वर्ष उलटून गेलं. खरं तर संसार किंवा सुख आनंद हे काहीच नव्हतं. सगळं काही जबाबदारी आणि जबाबदारीनेच सगळं आयुष्य सुरू होतं. सगळ्यांना मी आनंदी दाखवलं तरी आतून मात्र खूप दुःखायचं. पतीशिवाय कुठलाच दिवस माझा चांगला नसायचा. मला रोज त्यांची आठवण यायची. बऱ्याच वेळा माझा मुलगा सुद्धा आई बाबा कधी येतील असं हट्ट करायचा. पण त्याला सांगायला किंवा त्याला उत्तर द्यायला माझ्याकडे काही कारणही नसायचे. कारण 6 महिन्यांनी ते यायचे आणि आले तर अगदी कमी वेळ ते आमच्यासोबत असायचे. खरं तर त्यांचे ट्रान्सफर हे आमच्याच भागात किंवा आमच्याच इलाक्यामध्ये व्हावी अशी माझी खूप इच्छा होती आणि त्यासाठी असंख्य नवस घेतले. गणपती बाप्पा असेल, हनुमान असतील किंवा मग विठ्ठल रुक्मिणी असेल, प्रत्येक देवतांकडे मी साखळ घालायचे, प्रार्थना करायची, शक्य तितक्या सेवा करायची. मात्र काहीही अनुभव येत नव्हत्या. कुठलाही लाभ होत नव्हता. माझे जे पती पंजाब सीमेवर कार्यरत होते तिथून त्यांचे ट्रान्सफर कुठेच होईना. एके दिवशी मार्गशीर्ष महिन्यात जे गुरुवारचं व्रत असतं ते गुरुवारचं व्रत होतं. मी अगदी लहानपणापासून मार्गशीर्षातले गुरुवार करायचे, अत्यंत श्रद्धेने करायचे. त्यावेळेस सुद्धा श्रद्धेने गुरुवार केले आणि शेवटचा गुरुवार होता. त्या दिवशी माझं उद्यापन होतं. आमच्या भागात असंख्य महिलांनी हे व्रत केलं. मला सुद्धा त्यांच्याकडे उद्यापनासाठी बोलावले. असं सगळं काही सुरू असताना संध्याकाळचे 6:30 वाजले आणि 6:30च्या साईडच्या जोशी काकू मला बोलावल्या आल्या. मी तिथे गेले. खरं तर त्यांनी त्या गुरुवारी 11 जोडप्यांना पूजलं. मात्र मी एकटीच होते. शेजारी राहते, मी खूप धार्मिक आहे म्हणून त्यांनी मला बोलावलं. पण ती 11 जोडपी बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या पतीचा खूप आठवण येऊ लागली आणि डोळ्यातलं पाणी जोशी काकूंनी बरोबर ओळखलं. त्यांनी मला सांगितलं, अगं शांत हो, रडू नकोस, तुझा नवरा सुद्धा लवकर इकडे परत येईल. मग मी शांत झाले, कारण इतका छान कार्यक्रम होता. त्यात मला रडायचं नव्हतं. छान उद्यापन पार पडलं, सगळं झालं आणि तेव्हा जोशी काकूंनी मला सांगितलं की तुला मी एक सेवा सांगते. तू ना आत्तापर्यंत खूप गोष्टी केल्यात, पण आता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात अशक्य असणारं ते सर्व शक्य करतात. आपल्याला जे हवं ते सगळं काही देतात आणि कायम ते भक्तांच्या पाठीशी असतात. काकूंच्या हॉलमध्येच एक भला मोठा स्वामींचा फोटो आणि त्यांनी सीम स्वामी भक्त. खरं तर काही दिवसांपूर्वी त्या स्वतः अक्कलकोटला जाऊन आलेल्या आणि त्यांनी सोबत 2 स्वामींचे छान फोटो सुद्धा आणलेले. ते खरं तर त्यांनी त्यांच्या बहिणीसाठी आणलेले, पण त्यातला एक फोटो त्यांनी मला दिला आणि त्यांनी मला पूजा करायला सांगितलं. तेव्हा पहिल्यांदाच तो स्वामींचा फोटो त्या गुरुवारच्याच दिवशी मी घरी घेऊन आले. देवघरात तो फोटो ठेवला. त्या दिवशी मला खूप आनंद झाला. का माहिती नाही, पण स्वामींना बघून अत्यंत कोणीतरी आपल्या जवळ आलेला आहे असेच मला वाटले. मग काकू सांगितलं तशा सेवा मी सुरू केल्या. जवळपास 6 ते 7 महिने माझ्या सेवेत गेले. मला आता खूप छान वाटायचं. जिथे सतत मी एक असायचे किंवा जिथे सतत मला रडू यायचे ते सगळं कुठेतरी थांबलं.
सोबतीला कोणीतरी आहे असंच मला वाटू लागले. बरोबर 7 महिने पूर्ण झाले आणि त्या दिवशी गुरुवारचा दिवस होता. मला पहाटे एक भयानक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात मला सगळीकडे रक्त सांडलेलं दिसत होतं. हे काय स्वप्न कळेना. मी पहाटे 3:30 वाजता उठून बेडवर बसले. पतीला फोन केला. त्यांचा फोन बंद होता. काहीतरी घटित घडेल असे माझे मन मला सांगत होते. तसेच उठले, स्वामीच्या समोर जाऊन बसले. श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करू लागले. स्वामींना एकच म्हणाले, माझ्या पतीचा, माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. काहीतरी अघटित होईल असं मला वाटतंय, पण ते तुम्ही टाळा. आणि मी तिथे बसून स्वामी जप करत होते. सकाळचे 4:30 वाजतील. माझी अंघोळ झाली. घरातील कामं सगळं काही सुरू होतं. सतत पतीचा फोन करत होते, मात्र फोन काही उचलत नव्हते. काय झालं काहीच कळेना. शेवटी दुपारी 2:30 वाजता मला पतीच्या ऑफिसमधून मॅनेजर सरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की तुमचे पती एअर कमांडो हेलिकॉप्टरमधून रिफाईंड करतात असताना थोडेसे जखमी झाले. इथल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलेले आहे, पण संध्याकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. त्यांना 1 महिना तरी आरामाची गरज आहे. मनात आनंद होता की आता तरी आपले पती घरी येणार, पण त्यांनी किती लागले, काय झालंय याबद्दल अत्यंत वाईट सुद्धा वाटलं. मनात अगदी घालमेल सुरू होती. काही वेळाने पतीने फोन केला. ठीक आहे, थोडंसं लागलं असे त्यांनी सांगितले. हा अपघात बरोबर स्वप्न पडलं त्याच दरम्यान झालेला, म्हणजे काहीतरी मोठं कदाचित घडणार होतं. जे स्वामींनी मला दाखवलं त्या पदार्थे स्वामी शक्ती त्यांच्या पाठीशी राहिली आणि मोठं आलेलं संकट टळलं. मग त्याच दिवशी फ्लाईटने माझे पती घरी आले. त्यांचा औक्षण केलं. अत्यंत सुखाचा तो दिवस होता. आनंदाचा दिवस होता. पती घरी आले. मग त्यांना टोटली बेडरेस्ट होता. 8-10 दिवस त्यांनी पूर्ण आराम घेतला. तुम्हाला सांगते त्याच दरम्यान मी 11 गुरुवारचे व्रत सुरू केलेले. पती घरी आले तेव्हा माझा पहिलाच गुरुवार होता. खरं तर त्यांची ट्रान्सफर इकड्याच भागात व्हावी यासाठी मी हे व्रत केले गेले. 10 वर्ष मी असंख्य देवांना विनवण्या केल्या, खूप काही गोष्टी केलेल्या, नवस घेतलेलं, पण कुठेच फळ आलं नव्हतं. मग आता स्वामींचे 11 गुरुवार सुरू केले. पहिलाच गुरुवार झाला आणि काय चमत्कार, माझे पती पहिल्याच गुरुवारी घरी आले. त्यानंतर एका दिवशी आमच्या दारात एक साधू बाबा भिक्षा मागण्यासाठी आले होते. त्यांनी ₹21 थोडेसे तांदूळ, घरात बनलेले थोडंसं जेवण आणि थोडंसं फळ असं सगळं काही दिलं. त्यावर जाताना एकच म्हणाले, लवकरच तुला अक्कलकोटच बोलवणार, येणार आहे ना? आणि ते हसू लागले. माझ्याही मनामध्ये अनेक विचार आले. खरंच अक्कलकोटला जाण्याचा योग आला असेल का? स्वामींनी आपल्याला बोलावलं असेल का? माझ्या मनात सतत येत होतं. माझ्या मनात सतत येत सुरू होतं. माझ्या पतीने जे बरोबर ओळखलं ते आल्यानंतर प्रत्येक सुट्टी आम्ही कुठे ना कुठे जायचो. 10 दिवसानंतर त्यांचा पाय बराचसा बरा झाला. चालू फिरू शकत होते. इतके ते बरे होते. मग त्यांनी मला स्वतः सांगितलं की आपण या फिरायला अक्कलकोटला जाऊ. त्यांच्या तोंडातून ते शब्द बाहेर पडले आणि मला सुद्धा खूप आनंद वाटले. मग आम्ही बरोबर माझ्या गुरुवारच्या व्रतातील दुसऱ्या गुरुवारी अक्कलकोटला गेलो. स्वामींचे छान दर्शन झालं. एक दिवस तिथे नाईट केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही घरी परत आलो. दर्शन अत्यंत छान झालं. खरं तर स्वामींचे रूप माझ्या डोळ्यासमोर हलतच नव्हतं. स्वामी गुरुवारच्या दिवशी घरात आले. अचानक स्वामींच्या कृपेने माझ्या पतीवर भयानक संकट टळलं. पतीसुद्धा घरी आले. अक्कलकोटला जाण्याचे योग जुळून आले. मी या सगळ्या गोष्टींचा विचार करत होते आणि त्यात माझा 3रा गुरुवार आला. 3ऱ्या गुरुवारी छान पूजा अर्चना सगळं काही झालं. माझे पती अत्यंत हौशी आहेत आणि त्यांना सुद्धा देवधर्म खूप आवडतो. मग ते सुद्धा माझ्यासोबत बसले आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप सुरू केला. आम्ही दोघीही सेवा करत होतो आणि तुम्हाला सांगते दुपारी 12:30 वाजले असतील. माझ्या पतीला फोन आला आणि फोन त्यांच्या मोठ्या कमिशनर साहेबांचा होता. त्यांनी फोनवर ते सांगितले की तुला लेटर आलेला आहे, तुला PDF केलेला आहे, तू बघ. पतीने मोबाईल बघितला. PDF आला होता. ओपन केला तर त्यामध्ये ट्रान्सफर झाली होती आणि ती आमच्याच भागात झाली होती आणि त्यांनी अगदी मला घट्ट मिठी मारली. त्यांनी म्हणजे त्यांच्या डोळ्यातलं ते पाणी, आनंदाश्रू, त्यांचं ते रडणं आणि त्यांच्यासोबत मीही रडत होते. ते क्षण आम्ही कधी विसरू शकत नाही. गेली 10 वर्ष जे जवळ असावेत किंवा जवळ यावेत म्हणून मी खूप प्रयत्न केला, पण महाराजांचे हे गुरुवार सुरू केले आणि तुम्हाला सांगते, बघा कसे चमत्कार घडले. पतीवरील संकट तर टळलेच,
पण कदाचित स्वामींची ती इच्छा असेल, कारण त्या दरम्यान माझे पती येणारच नव्हते, पण त्यांना ते थोडंसं लागलं. बेड रेस्ट दिली, त्यामुळे ते घरी येऊ शकले आणि ते घरी येऊ शकले. म्हणून आम्ही अक्कलकोटला जाऊ शकलो. कदाचित स्वामींच्या सगळ्या गोष्टी आधीच नियोजित असतील. काही गोष्टी त्यांना कारण म्हणून मिळू गेली असते. पण अक्कलकोटला जाऊन आलो आणि बरोबर 3ऱ्या गुरुवारी माझ्या पतीचे ट्रान्सफर झाली आणि माझे पती आणि मी सोबत आहोत. आमचा छोटासा मुलगा सुद्धा आमच्या जवळ आहे. अत्यंत सुखाचं, आनंदाचं सगळं काही सुरू आहे. स्वामींकडे मी कधीच काही मागितलं नाही. फक्त माझ्या पतीचे रक्षण करा, त्यांना सुख द्या, त्यांची प्रगती होऊ द्या, बस एकच इच्छा असायची. आणि स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. स्वामींकडे एकच विनवणी आहे की प्रत्येक जन्मोजन्मी तुमची साथ लाभावी, प्रत्येक जन्मोजन्मी तुमची अशीच आमच्यावरती कृपा राहावी, कायमच सोबत राहा, कायम सगळ्या भक्तांचे रक्षण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, बघा किती अत्यंत अद्भुत जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो, तेव्हा सगळी काळजी आपल्या स्वामींना असते. जेव्हा त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात अशक्य सगळं शक्य करतात. भक्तांच्या नशिबात नसलेलं हे सुख त्यांना मिळू देतात. या ताईंना इतक्या सेवा केल्या, सगळं केलं, पण कुठेच अनुभव आला नाही. पण जसं ताईंनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा व्रत सुरू केलं, महाराजांची सेवा सुरू केली, तसं 10 वर्षात जे त्यांना मिळालं नाही, ते एका क्षणात मिळालं. हीच असते खरी स्वामी सेवा आणि हीच असते खरी स्वामी कृपा. खूप सुंदर अनुभव. तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही अनुभव असतील तर शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.